हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 21. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतीचान् गुणान् कारणं गुणदोषस्य सदसद्यो निजन्मसु. प्रकृतीत स्थित असलेला पुरुष हाच प्रकृतीच्या गुणांचा भोक्ता असतो. त्याचा हा गुणसंगच त्याला चांगल्या वाईट योनीत जन्म घ्यायला कारणीभूत होत असतो. प्रकृतीत स्थित असलेला पुरुष हाच प्रकृतीच्या गुणांचा भोक्ता असतो. प्रकृती आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार कार्य करत असते. ती कोणत्याही विशिष्ट हेतूने काहीही कार्य करत नाही. प्रकृती तम, रज आणि सत्व अशा 3 गुणांनी बद्ध असते. प्रकृतीनुरूप त्यातील कोणता तरी एक गुण प्रधान होतो आणि त्याप्रमाणे प्रकृती काम करते. त्यावेळी प्रकृती कोणताही भोग घेत नसते. ती फक्त त्या प्रसंगानुरूप प्रकट होते. परंतु तिच्या त्या प्रकटीकरणाचा परिणाम आपल्यावर आपण लादून घेतो. आपण प्रकृतीमध्ये होत असलेल्या स्थित्यंतराचा भोग आपल्यावर चढवून घेत असतो. प्रकृतीच्या कृतीमुळे आपण विचलित होतो. त्या घडत असलेल्या किंवा घडलेल्या घटनेतून आपण काही अर्थ काढतो आणि त्याचा भोग निर्माण होतो. समजा आपल्याला कुणी अपशब्द बोलत आहे. यामुळे आपण विचलित होतो. आपल्याला क्रोध येतो आणि आपणही त्याचा वचपा भरून काढण्यासाठी लगेच कृती करतो. परंतु वस्तूवर आपण मालकी हक्क प्रत्येक वस्तूवर आपण मालकी हक्क प्रस्थापित करतो. त्यामुळे त्या वस्तूबद्दल माया आणि ममता आपल्यात रुजते. आपल्यात त्या वस्तूचा ताबेदार म्हणून प्रौढी, अहंकार निर्माण होतो. मग त्या वस्तूची मालकी जायला लागली की आपण त्याचा प्राणपणाने मुकाबला करू लागतो. एखादी जागा आपल्यात कधीही गुंतत नाही. आपण मात्र त्या जागेत गुंतून राहतो. आपला मृत्यू झाला म्हणून त्या जागेत काहीही फरक होत नाही. त्या जागेत कोण राहत आहे याची दखल त्या जागेला नसते. आपण मात्र वास्तुपुरुष गृहीत धरतो, वास्तू शांत करतो. कोणत्याही वस्तूत आपण भावना विवश होत असतो. त्या वस्तूला कोणाशीही काहीही कर्तव्य नसते. आपण आपल्या भावनांना पकडून त्या वस्तूवर स्वार होत असतो. प्रकृती कधीही पुरुषात स्थित होत नाही. प्रकृतीला पुरुषात स्वारस्य नसते. जागेच्या वादावरून भांडणे होत असतात. भांडणे करणारे भांडण करत असतात. ती जागा निर्विकार असते. दोघेही मृत झाले तरी जागा तिथेच असते. एखादी व्यक्ती आपल्याला उपयोगी होत असते. आपल्याला त्या व्यक्तीपासून सौख्य मिळत असते. ती व्यक्ती जरा जरी निराळी वागली की आपल्या सौख्याचे रूपांतर दुःखात होते. कारण आपली पाहण्याची दृष्टी लगेच बदलते. त्याचा हा गुणसंगच त्याला चांगल्या वाईट योनीत जन्म घ्यायला कारणीभूत होत असतो. आपला हा गुणांशी असलेला संबंधच आपल्या घाताला कारणीभूत होतो. तो आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतो. या गुणसंगामुळेच आपल्यात वासना कामना तयार होतात. आपल्यात वासना तयार झाली की त्या वासना पूर्तीसाठी आत्मा ऊर्जा पुरवायला सुरुवात करतो. ती वासना पूर्ण व्हावी यासाठी आत्मा चेतनेची व्यूहरचना त्याप्रमाणे करू लागतो. प्रकृतीच्या गुणात सहभाग घेतल्यामुळे अनंत वासना निर्माण होत असतात. अनेक कारणामुळे त्यातील अनेक वासना अतृप्त राहतात. परंतु वासना निर्माण झाल्यावर लगेचच आत्मऊर्जा त्या वासनेच्या पूर्तीसाठी कामाला लागलेली असते. यात काही कारणांनी मध्येच आपला मृत्यू होतो. देह सोडून आत्म्याला बाहेर जावे लागते. त्यावेळी अतृप्त वासना पूर्तीसाठी आत्मा काम करत असतो. तो ते काम बरोबर घेऊन देहाबाहेर होतो.
समजा आपण दिवाणखान्यात चहा पित आहोत. मध्येच कोणीतरी आपल्याला हाक मारली तर आपण हातात चहाचा कप घेऊन तिकडे जाऊ आणि चहा पीत पीत त्या व्यक्तीशी संपर्क साधू. तसेच हे आहे. नवीन देहधारणा झाली की आत्म्याचे ते अपूर्ण काम सुरूच राहते. आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. ज्या प्रकारच्या वासना झालेल्या असतील त्या उपभोगण्यास योग्य अशा प्रकारे आपला नवीन जन्म होईल अशी आत्मा व्यवस्था करत असतो. चांगल्या वासना अतृप्त असतील तर त्याप्रमाणे त्याच्या तृप्तीसाठी आत्मा नवीन जन्म घेतो. आपली अध्यात्म योग साधना करण्याची वासना अतृप्त असेल तर त्यासाठी योग्य अशा घराण्यात आपला जन्म होतो. ते शक्य झाल्यास जेथे जन्म होईल तेथे त्या घराण्यात पूर्ततेचा प्रयत्न केला जातो. मात्र अशा वेळी पूर्तता तेथील परिस्थितीवर अवलंबून राहते. आपली वाईट वासना अतृप्त असेल तर त्याप्रमाणे आपला जन्म होतो. परंतु जर आपण पुरुष प्रकृतीपासून भिन्न आहे हे जाणले तर तो प्रकृतीच्या गुणात सहभागी होणार नाही. प्रकृतीत घडणाऱ्या घटना घडत राहतील, पुरुष त्याला साक्षी राहील. त्यामुळे भोग निर्माण होणार नाहीत. कोणत्याही होत असलेल्या कृतीच्या मोहमायेत आपण गुंतू नये. जे घडत आहे ते घडू द्यावे, त्याचा आनंद घ्यावा. हरिओम.